नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश सर आणि आज आपण अभ्यास करणार आहोत मराठी या विषयाचा आपल्या इंग्लिश मीडियमच्या. बाळांनो, आपल्या मराठी या विषयाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि सुरुवात करायची आहे संतवाणीने. हो, संतवाणी. आपण आज जी पहिली संतवाणी शिकणार आहोत ना, ती शिकण्यापूर्वी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बाळांनो, कसं आहे ना, महाराष्ट्राचं हे आराध्य दैवत जे तुमच्या समोर आहे ते म्हणजे पंढरपूरचा राणा साक्षात विठ्ठल. आणि या विठ्ठलाची भक्ती ही महाराष्ट्राच्या अनेक संतांनी केली तेव्हाही आणि ही परंपरा आजही चालू आहे. बाळांनो, या महाराष्ट्राला खरं तर ना संतांची देणगीच लाभली. संपूर्ण भारतात जेवढे संत नाही झालेत ना, तेवढे संत या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या ह्या भूमीला, ह्या मातीला त्यांनी पावन करून टाकलेलं आहे. त्यांच्या उदंड अशा साहित्याने, त्यांच्या उदंड अशा मार्गदर्शनाने आज आपलं जीवन हे यथार्थ होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी आता तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचा हा विठ्ठल बरं का बाळांनो. आणि या विठ्ठलाचं भजन करणारे अनेक नामवंत संत महंत. बाळांनो, या संतांपैकी एक म्हणजे संत नामदेव. आणि संत नामदेव यांचा अभंग आज आपल्याला बघायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगायला गेलं तर संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत चांगदेव यासारख्या महान संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की महाराष्ट्रातल्या ह्या सर्व संतांनी विठ्ठलाला आपलं दैवत मानलं आणि स्वतःला म्हटलेलं आहे, मी विठ्ठलाचा दास आहे, मी विठ्ठलाचा भक्त आहे. आणि या सर्व संतांनी विठ्ठलाची अत्यंत मनोभावे पूजा केली, भक्ती केली आणि मग त्यांची पूजा, त्यांची भक्ती ही अगदी एखाद्या लेकराने आपल्या आईवर प्रेम करावं अशी काही स्वरूपात होती, ज्याच्या परिणाम स्वरूप विठ्ठलसुद्धा त्यांच्या अडीअडचणींना असा धावून आला आहे जणू काही एखाद्या लेकरासाठी त्याची आई धावून येते. बाळांनो, आता आजच्या ह्या कवितेला आपण सुरुवात करतोय. बरोबर, चला कवितेच्या ओळी पाहूया. आपल्या कवितेचं नाव आहे अंकिला मी दास तुझा. संत नामदेव यांची ही रचना आहे. संत नामदेवांविषयी आपल्याला बोलायचं आहे. आपण पाहतोय संत नामदेव यांचा जन्म हा 1270मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू हा 1350मध्ये झाला. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेव यांची अभंगरचना अतिशय उत्कृष्ट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ आणि साधी आहे बरं का. त्यांच्या हिंदीतही रचना आहेत बरं. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली होती. शिखांचा जो सर्वोत्तम ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब, या ग्रंथातही त्यांची 61 कवणे समाविष्ट केलेली आहेत. भक्त नामदेवची गुरुबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहे. आणि बाळांनो, यातनं तुम्हाला कळत असेल की भागवत धर्माची पताका महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता ती पंजाबापर्यंत नेणं हे संत नामदेवांचं कार्य आणि त्यांचा गौरवसुद्धा केला आहे बरं. गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांच्या कवनांना सामील करून. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, पंजाबमध्ये संत नामदेव यांचं मंदिरसुद्धा आहे आणि तिथे नित्यनेमाने पूजा केली जाते. अगदी मला सांगायलाच गेलं तर आपलं मराठी साहित्य संमेलनसुद्धा याच ठिकाणी पार पाडण्यात आलेलं होतं. चला बाळांनो, पुढे जाऊया. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवाने विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. बघा, ही ओळ प्रचंड महत्त्वाची, कारण असं म्हणतो ना की मणी, हे सगळे मणी जे असतात ना एका धाग्यामध्ये गुंफले की माळ तयार होते. आपण आता एक एक जे काही शिकणार आहोत कडवी, त्या कडव्यांना जोडणारी ही माळ आहे. ती माळ अशी आहे की संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे की हे परमेश्वरा, मी तुझं लेकरू आहे, तू माझ्यावर कृपा कर. हे सांगण्यासाठी त्यांनी विविध दृष्टांत दिले, उदाहरण दिले. दृष्टांत म्हणजे उदाहरण दिलेलं आहे हे पटवून देण्यासाठी की देवा, मी तुझं लेकरू आहे, मी तुझा दास आहे, मी तुझा भक्त आहे, बरोबर, आणि माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे, श्रद्धा आहे, माझ्यावर ही कृपा अशीच कायम ठेव. हे सांगण्यासाठी संत नामदेवांनी अनेक दाखले दिलेत. हे दाखले खूप गोड आहेत बरं का बाळांनो. चला समजून घेऊया. पहिलं उदाहरण,
अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू. बघा इथे शब्द आहे अग्नी माझी. अग्नी म्हणजे तुम्हाला समजते आग, माझी म्हणजे मध्ये, पडे बाळू, बाळू म्हणजे काय लहान बाळ, माता धावे कनवाळू. बरे आईला कनवाळू, आईला प्रेम आहे बरं का बाळाविषयी, दयाळू आहे बरं ही आई. आणि कोणती आई ही दयाळूच असते, मायाळू असते, प्रेमाळू असते. ही उदाहरण कसं दिलंय बघा. खरं तर इथे ना आपल्याला दोन अर्थ समजून घ्यायचे आहेत. पहिला अर्थ समजून घेऊया. अग्नी माझी पडे बाळू. समजा असं घडलं की एखादं लहान बाळ आहे, ते रांगतंय, त्याला कळत नाही आहे आपण कुठे जातोय, आणि अचानक त्याला असं दिसलं की समोर एखादं चूल आहे, तिथे आग आहे, आणि ते मूल त्या आगीकडे आकर्षित झालंय आणि नेमकं त्या आगीजवळ जायला लागलंय. अग्नी माझी पडे बाळू. बरे समजा असं एखाद्या आईने बघितलं की आपलं बाळ आता आगीमध्ये पडत आहे, त्याला चटका बसणार, त्याला भाजणार. काय करते बरं आई? माता धावे कनवाळू. त्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून ती आई धावते, पळत जाते, त्या बाळाला उचलते, छातीशी धरते, धाय मोकलून रडते. ती आई धावत का बरं गेली? कारण तिला तिच्या लेकराला वेदना होऊ द्यायच्या नव्हत्या, तिला तिच्या बाळाला ह्या त्रासापासून वाचवायचं होतं. हा दृष्टांत देताना संत नामदेव असं म्हणतायत की हे विठ्ठला, याचप्रमाणे जेव्हा माझ्यावर संकट कोसळेल, मला त्रास होईल, हे तू पाहत असशील, धावते त्या आईप्रमाणे, आणि मला या त्रासातून बाहेर काढ. बाळांनो, मला वाटतं तुम्हाला पहिली ओळ समजली असावी. नक्कीच पहिली ओळ समजली असेल तर आपण दुसऱ्या ओळीकडे जायचं का? चला दुसरी ओळ पाहूया. हा दुसरा दृष्टांत आहे बरं का. पहिला दृष्टांत होता आगीमध्ये पडणाऱ्या बाळाला वाचवणारी आई. आता दुसरी ओळ बघा, किती गोड आणि किती खरं सुंदर आहे. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. तैसा धावे, तैसा म्हणजे कोणासारखा? आईसारखा. धावे, धावत येतो. माझिया काजा, आता इथे काजा या शब्दाचा अर्थ होतो काम. जेव्हाही माझ्यावर अडचण निर्माण होते, मला त्रास होतो, मला काही समस्या निर्माण होतात, मला काही काम असतं, मी अडचणीत असतो, तैसा धावे माझिया काजा, तू त्या आईसारखा धावून येतोस. कोणत्या आईसारखा? जी धावते बाळाला आगीमध्ये पडत असताना पाहून. आणि ह्याच प्रेमा खातर तर विठ्ठला, अंकिला मी दास तुझा, मी तुझा दास झालो आहे, मी तुझा सेवक बनलेलो आहे. आणि ह्या विठ्ठलाला इथे नामदेव महाराज विनंती करतायत की विठ्ठला, हे तुझं प्रेम, ह्या तुझी कृपा, आशीर्वाद हे माझ्यावर असंच कायम ठेव. बाळांनो, पहिल्या 4 ओळी तुम्हाला समजल्या असतीलच. समजल्यात का? अहो काहीतरी बोला ना, हो किंवा काहीतरी नाही असं सांगा ना. हां, भले मी तुम्हाला दिसत नाही आहे, पण मला कळतंय तुम्ही कळताय अभ्यास की नाही ते. चला पुढची ओळ पाहूया. हा दुसरा दाखला, पहिला आई आणि बाळाचा. बरे आता हा दुसरा दाखला बघा, हा पण तसाच गोड आहे बरं का. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडिताची धरणी. सवेची, सवेची या शब्दाचा अर्थ होतो लगेचच, त्वरित, क्विकली. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना क्विकली. झेपावे पक्षिणी, झेपावे म्हणजे झेप घेणे, पक्षिणी. पिली पडिताची धरणी, पिली म्हणजे पिल्लू, पडताची धरणी, धरणी म्हणजे जमीन. समजा आता हे उदाहरण मला तुम्हाला समजावून सांगायचं नीट आहे का. झाडावर घरटं आहे, त्या घरट्यामध्ये छान गोड असं पिल्लूच आहे. हे गोंडस पिल्लू जे काही आहे ना, थोडं थोडं पुढे पुढे सरकलं आहे, आणि ते पिल्लू जे काही आहे ते घरट्यातनं पडतं आहे बरं का. हे पिल्लू घरट्यातनं जमिनीवर पडणार, ते पडलं तर ते कदाचित जगणार किंवा नाहीही जगणार, त्याला लागणार, हे सगळं त्या घरट्यात बसलेली पक्षिणी बघते. आणि बघितल्यानंतर ती तशीच राहते का? नाही, सवेची, क्षणाचाही उशीर न करता ती धावते, ती झेप घेते त्या पिलाला वाचवण्यासाठी. बरं, या उदाहरणामधनं त्यांना काय सांगायचं आहे की वेदना आपल्या लेकराला होऊ नये. जशी आई धावली तसं आपल्या पिलाला पडून लागू नये म्हणून ही पक्षीण धावते. बघा, दोन्हीकडे भावना सेमच आहेत. आणि म्हणून इथे ह्या दृष्टांतामधनं सुद्धा नामदेवांना हेच सांगायचं आहे की ज्याप्रमाणे ही पक्षीण धावते त्याप्रमाणे विठ्ठला तू धावतोस, मला वाचवतोस, मला त्रासामधनं बाहेर काढतोस. आणि म्हणून आता इथे ओळ आपल्याला रिपीट करावी लागेल बरं का. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडिताची धरणी, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा.
बाळांनो, आता आपण दोन दृष्टांत बघितले. पहिला दृष्टांत होता तो आई आणि बाळाचा, दुसरा होता हा पक्षिणी आणि पिलाचा. बरोबर. आता आपल्याला तिसऱ्या दृष्टांताकडे जायचं. भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. भुकेले वत्सरावे, भूक लागले. भुकेले म्हणजे भूक लागलेलं, हंग्री. बरोबर. वत्सर, वत्सर म्हणजे वासरू. आणि पुढचा शब्द आहे धेनू. धेनू म्हणजे गाय. हुंबरणे, बरे हंबरडाक फोडणे. गाईला तुम्ही हुंबरताना ऐकलं असेल, हम्मा या आवाजात, हा हसू नका. बरे. धेनू हुंबरत धावे. बरं, आता नीट विचार करा. बरं, शेतकरी काय करतो माहिती आहे का? सकाळी गाईला हा मस्त चरायला सोडतो, पण त्या लेकराला, वासराला मात्र ना दावणीला बांधून ठेवतो. कारण हे वासरू जे आहे ना, हे नटखट आहे, मस्तीखोर आहे. आणि ही गाय जी काही आहे ती ऐकते की ते वासरू जे काही आहे ना त्याला भूक लागली आहे. आणि म्हणून तो, आपण कसं म्हणतो आई, तसं तो हम्मा हम्मा. भुकलेलं वासरू जेव्हा हुंबरते, आईला हाक मारते, आणि हे आईच्या कानावर जेव्हा हाक पडते त्यावेळेस धेनू हुंबरत धावे, त्याला प्रतिसाद देत गायसुद्धा तेवढ्याच मोठ्या आवाजात हम्मा म्हणजे मी आले रे लेकरा थांब, बरे म्हणत धावत येते आणि त्या बाळाची भूक पूर्ण करते. आता हा दाखला का दिलेला आहे? ज्याप्रमाणे भुकेलेल्या वत्सराला म्हणजे भूक लागलेल्या वासराला बघून त्याची आई म्हणजे गाय धावत येते, त्याची भूक पूर्ण करते. विठ्ठला तूही तसाच आहेस रे, विठ्ठला तूही तसाच आहे. जेव्हा जेव्हाही मला काय हवं असतं, माझ्या मनात निव्वळ विचारच येतो आणि साक्षात तो तू पूर्ण करतोस त्या गायीप्रमाणे. आणि म्हणून आता पुन्हा ओळ म्हणावी लागेल. काय म्हणायचे पहा? तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. आणि म्हणून तसाच तू माझ्यासाठी धावत येतो. म्हणून विठ्ठला मी तुझा दास आहे. कोण आहे? दास आहे. बरोबर बाळांनो, मला वाटतं तुम्हाला हा दृष्टांतही कळला असावा. आपण आता पुढच्या दृष्टांताकडे जाऊया. वणवा लागला सेवनी पाडस चिंतित हरणी. वणवा म्हणजे जंगलाला लागलेली आग. बरोबर. आणि वन म्हणजे जंगल. पाडस म्हणजे हरणाचं पिल्लू. चिंता म्हणजे काळजी. आणि हरणी. बाळांनो कसं आहे ना, आता हे उदाहरण समजून घेण्यासाठी असं मानूया की जंगलाला आग लागली. हरणी काय करते माहिती आहे? बऱ्याच वेळा आपल्या पिलांना ना गवतामध्ये वगैरे लपवून ठेवते. का? तर वाघापासून, सिंहापासून बचावासाठी. पण आता हे जंगलाला आग लागली आणि ही हरणी काहीतरी खाण्याची बंदोबस्त करण्यासाठी बाहेर निघाली आहे. आणि त्या हरणीला कळतंय की जंगलाला आग लागली आहे. अशा अवस्थेत ती स्वतःची भूक बघणार का? नाही. ती धावणार, ती पळणार त्या वणव्यामधनं, त्या आगीच्या चटक्यामधनं, की तिच्या लेकरांना वाचवायला. म्हणून वनवा लागत असे वनी पाडस चिंतित हरणी, की त्या हरणीला अंगाचे चटके जाणवत नाही आहेत, काही जाणवत नाही आहे. ती फक्त पळते का? तर माझ्या पाडसाला, माझ्या पिलांना मला यातनं बाहेर काढायचं आहे. आणि म्हणून याचप्रमाणे जेव्हाही असं काहीतरी अडचणी निर्माण होतात त्यावेळेस मला काय होईल, तुझ्या दासाला काय होईल हे विठ्ठला तू जाणतोस आणि अगदी त्या हरणीसारखा धावतोस. म्हणून मी तुझा दास आहे. आणि बाळांनो, आता पुन्हा ती ओळ म्हणावी लागेल. तैसा धावे माझिया काजा, हां अंकिला मी, बरोबर दास तुझा. बोललं पाहिजे, असं बोललं पाहिजे. बाळांनो, आता पुढच्या दृष्टांताकडे जाऊया. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. बाळांनो, खरं तर ना आपण संतवाणीच्या शेवटास आलो. एक संतवाणीची खासियत असते की प्रत्येक संतवाणीच्या शेवटी आपली नाममुद्रा म्हणजे आपल्या नामाचा उल्लेख तिथे करत असतो. इथेही तुम्हाला दिसेल की नामा म्हणे. बरोबर. संत ज्ञानेश्वर देखील आपला उल्लेख करतात. बरोबर. जनाबाई देखील उल्लेख करतात. कोणताही संत आपल्या नाममुद्रेचा अभंगाच्या शेवटी उल्लेख करतो. इथे नामदेव स्वतःला नामा म्हणतात. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. संत नामदेव फार गोड उदाहरण देतात इथे. ते काय म्हणतात माहिती आहे का? की मेघ म्हणजे काय? तर पावसाने भरलेले काळे काळे ढग. बरे. विनवितो विनंती करतो. चातक हा एक पक्षी आहे असं म्हणतात. बरे. आता खरं खोटं माहीत नाही, पण असं म्हणतात की चातक हा असा पक्षी आहे की जो आकाशातनं पावसातनं पडणारे पहिल्या पावसाचे थेंब आपल्या चोचीमध्ये टिपतो आणि आपली तहान भागवतो. बरं, आता मग विचार करा बरं की पावसाचं पाणी पिऊन जगणारा चातक जो काही आहे तो किती बरं वाट बघतो पावसाची, तब्बल 8 महिने. आणि मग या 8 महिन्यात त्याला तहान लागली आहे, तो व्याकुळ झाला आहे. हे जेव्हा ढगांना कळतं, ढग अक्षरशः इथे त्याच्यावर म्हणजे त्याची तहान पूर्ण करण्यासाठी ढगातनं हा पाण्याचा वर्षाव करतात.
असाच विठ्ठला तू आहेस. मी माझ्या जेव्हा काही इच्छा असतात, मला जे काही मागणं असतं, माझी काही म्हणणं असतं, हे तू जाणतोस, तू ओळखतोस आणि अगदी तुझ्या प्रेमाचा वर्षाव असा माझ्यावर करतोस की माझ्या ओठातनं सहज ओळ निघते. तैसा धावे माझी काजा, अंकिला मी दास तुझा. पाहनो, आपण संतवाणीच्या शेवटापाशी आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलेली ही संतवाणी होती अंकिला मी दास तुझा. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. संत नामदेवांची ही रचना आहे. गोड आहे, सोपी आहे. भेटूया उद्या आणखीन एका संतवाणीसह. तोपर्यंत तुमच्या काही शंका असतील तर त्या माझ्यापर्यंत पोहोचवा.